अरे बाप किती भारी बाप कितीचे घेतले पोलीस समोर आहे केस तुलाच भारी दिसते हालताय ओजी दिसताय तुम्ही तर एकदम 2000 रुपये काही नाही प्राइस दाखव तो काहीच नाही आवडलं पुढं मागायला भाऊ डायरेक्ट स्केचर मध्ये चाललाय. नमस्कार मित्रांनो, तर आता आम्ही आलोय संभाजीनगरला. मी आणि प्रेम आलोय मेघनाथला घ्यायला आलो होतो. तर आता मागं पैठण गेट बघू शकता तुम्ही आणि समोर प्लेयर आहे आपले 4 जण. प्रेम मेघनाथचे 2 मित्र आहे भाऊ आणि 4ही पण आपले नागपूरचे प्लेयर आहे. तुम्ही बघितलं असेल व्हिडिओ मध्ये. ए मेघ आहे बोल ना भाऊ. बुट घेतले दाखव बरं. अरे बाप किती भारी बाप कितीचे घेतले 3500 कितीचे 3500 करा मग माझ्या करणं काय दुसरी जोड दाखव ना भाऊ. वाव एक नंबर आहे पण लेस नाही रे भाऊ. न्यू फॅशन लय तगडे आहे काढून. पण कोणत्या कंपनीची दिसत नाही का तर तोंडून सांग भाऊ. काय बात करता भाऊ. टाकू टाक आता टाक मत टाक. कुठं चालले नाही मित्र तुझे चालले पाहिजे नाही का. आणि तू यात नाही काय गाडी हा आता आपला राज्य आहे पुढे फिरा. आठवण होत येत होते यार तू किती दिवसाची. नेक्स्ट ट्रिप आपल्याला आज कुठे जायचं होतं माहिती तुम्हाला. त्या हरिहर किल्ल्यावर जायचं होतं आपल्याला. तिकडून येतो तो कुठून यायची वेळेस माळशीच नाही माथेरान. हा माथेरान. ए भाऊ जायचं की नाही कुठे जायचं की नाही आता पुरोजनला चालतंय. थोडं थांब आता थोडं सध्याला कंगाली झाली भाऊ. एसी मध्ये चाला पहिले. अरे फ्री मध्ये फिरणं फ्री मध्ये राहतात. चेकअप बिकअप करून घेऊ डोळ्याशी फ्री मध्ये. अरे पाहिले मी रील पाहिल्या प्रोजनचं म्हणता येते. पुरोजनला फिरायला रील कोणत्या म्हणतात बसू का. भाऊ पुढं मामा लोक रातभर गोवे. अरे बघून घेऊ मामा लोकांना आपल्या गाडीवर 4 पाहिजे. हो आपल्याला काय फरक पडत नाही. आता कुठं घेतले ते लय पैसे जास्त झाले चालले पुरोजनला मस्त. गर्दी लय झाली रे. निस्त्या बसा आहे निस्त्या बसा. हो समोर पोलीस आहे. आता मेघनाथ चाललंय पायी पायी. तो तिथे पोलीस समोर आहे तिथं. आता प्रेमन मी चाललोय आता. बसा भाऊ मामाला बोल तिथं. आता आलोय आम्ही मॉलकडं. आता पार्किंग मध्ये गाडी लावतो आम्ही पहिले. वास कोणता रे. आज रविवार आहे भाऊ आज 25 रुपये घेईन पार्किंगचे. 5 रुपये एक्स्ट्रा येतात. गर्दी ना गर्दी असली त्याच्यामुळे मग ते फायदा उठवता ना. आता काय करणार आहे ऐक पैसे तूच जे आता ते काय करते असं दम्मन रे. वातावरण लय थंड रे. शॉपिंग बी करायची थोडी वार करून घेऊ. शॉपिंग करणं आहे का. मग पैसे कशासाठी आणले एवढे. बापरे ये किती पैसे भाऊ तुझ्याकडे. पैशाचा विषय नाही रे भाऊ. पैसे नावानं कड पाहिजे. साहेब हो केस तुलाच भारी दिसते हालताय ओजी दिसताय तुम्ही तर एकदम. तूच सारखी स्टाईल वापरतो ना भाऊ. केस वाढवत आहे का. केस वाढवतोय ना आता. म्हातारा ठेवेन का घरी. आता इथं आलोय आम्ही. ड्रेस वगैरे बघतोय. भाऊ मला ड्रेस घेतो काय भाऊ ना रे आवडतच नाही रे काही. भाऊ हा ना कलर इतके सुट नव्हते. भाऊ प्राइस विचारले भाऊ 2000 रुपये. काही नाही आवडत. प्राइस दाखव. तो काहीच नाही आवडलं पुढं मागायला. हा ना आपण 3-3 3.5 हजारचे फक्त बुटच घेतो. डायरेक्ट पाय खाली घेतो 3.5 रुपये. याचं काय मग उडी बिल मस्त आहे. हो ना. अरे बाप एक नंबर आहे ब्लॅक मध्ये. भाऊ जास्त माग नाही ती. अरे असं 4-5 घेऊन 2200ची 2300ची. अरे मिरर सेल्फी मध्ये मला बी घ्या ना भाऊ. आपल्याला फोटो मध्ये नाही काढायचा. मग तूच तोंड आहे का फोटो काढायचा. मी घ्या आता तोंडाला काय झालं. लयच ग्लो आलाय मला.
हो आता तुम्ही आले कुठे संभाजी डायरेक्ट हवाय ना मग आता आवडतच नाही रे कलर वगैरे मस्त आहे पण मग असं थोडं प्राइस खूप कमी आहे त्या कोणता टच घेतले चॉईस नाही होते चांगले हे तुझंच आहे का अरे त्या चेंजिंग रूम मध्ये किती काय कपडे पडलेले खरे कोणी उचलून घेऊन बी गेलं तर कळणार नाही ते चेंजिंग रूम मधले राहतो ना भाऊ काय अच्छा हे टॅग राहत आहे ना त्या टॅग मुळे कळतं बाहेर नेता येत नाही ओ भाऊ मेघनाथ लय भारी दिसते व्हिडिओ मध्ये घ्यायचा म्हणजे आता घेऊनच टाकू आता प्राइस बघा आणि पैसे देऊन टाक त्याला 2 मिनिटं बंद कर ना आपले फोटो घ्यायचे ये भोगाच्या पोज देतो पहा ना चल फोटो काढायचे म्हणे मिरर सेल्फी एकच नंबर वाव फक्त आहे ना हे जे आहे ना हे कट करून एक्सटिंग्विशर ओके हे कट करून टाक इतकं भारी ना डायरेक्ट स्टोरी पोस्ट एकदम दोन्ही टाकून ठेवा आता भूक लागली आम्हाला कुठं राहायचं भाऊ एकदा काय रे बघू आता काय काय बर्गर किंग चष्मा KFC नको चुपचाप पिझ्झा हटला चला काहीतरी खाऊ पिझ्झा ऐक इथं काय काय आहे KFC इकडे हा अजून चायनीज काय काय आहे आपल्याला ना बोलता येत नाही अशी शब्द आहे बर्गर खाऊ घालतोय का चल माझा चल आता जस्ट थोडंफार खाल्लंय आम्ही तर काय काय खाल्ले सांग बरं आपल्या मॅगडी मधून रेग्युलर मिल मागवलं होतं ते थोडंफार खाल्लं कोक वगैरे बर्गर वगैरे खाल्ले पण ते आता बघू जोडीला जायचंय बघू काय करायचं कपडे घ्यायचे शॉपिंग करून हा आणि खाली पण कपडे भारी होते पण मग ते पसंत नाही आले इतके पसंत नाही आले थोडेसे भारी होते पण ते कलर वगैरे उडून जात्यानंतर असे होते ते एकदम हे मेघनाथ फर्स्ट टाइम बसतो म्हणे या स्लाइड वर असं ऐकलंय नाही ऐक ना नागपूरला फर्स्ट टाइम बसला होता किती खुश झाला होता प्रोझोन कंटिन्यू प्रोझोन येत राहतो त्याच्यामुळे आपलं रेग्युलर आहे काय हा का आता मेघनाथ भाऊने आम्हाला आणलंय झुडिओ मध्ये झुडिओचे कपडे पसंत येते मेघनाथला काय म्हणतो मी रेग्युलर वापरतो व्हिडिओची त्याच्यामुळे आहे ना आपल्याला शॉप करायची जास्त हे नाही म्हणून प्रेम मागे इथं कसं एकदम मस्त कपडे भेटते स्वस्त मध्ये मस्त रतन टाटाच आहे बरं का जुडिओ काय वाटत माहिती का नाही रे नाही मग आता माहित करून घे बुट भारी वाटतंय रे मस्त आहे भाऊ व्हिडिओ आपण रेड टेप ऑर्डर दिले आधी ऑर्डर केलं ते पण याच्यापेक्षा तगडे घेतले तू मग ते तर आहेच रे भाऊ तू असं बोलतोय स्निकर आहे ना ए किती भारी पाय ना मोमो एकदम मस्त आहे ढापा ऑर्डर आहे मला चल ना भाऊ त्याला टॅग बी नाही राहत कोणाला कळणार पण नाही भाऊ आपण नवीन घेऊन टाकू फोन मस्त डायरेक्ट नवीन घेऊन टाकू काय म्हणतो प्रेम भाऊ काय म्हणतो स्टोरी कशी आहे आता डायरेक्ट स्टोरी टाकायचा विचार करतोय ना सुप्रीम गाणं टाक बरं आणि मी जिथून सजेस्ट केलं ना ते तिथून टाइमलाईन चालू कर की खूप भारी आहे भाऊ डायरेक्ट स्केचर मध्ये चाललाय प्रेम भाऊ मेघनाथ भाऊ स्टार्टिंग प्राइस माहिती घेतली नाही भाऊ 6 पासून स्टार्टिंग आहे स्केचर्स मधून बुट काऊन नाही घेतले भाऊ आपण ऑर्डर दिले ना पहिले ते घेतले आता डबल हे पण ऑर्डर दिले म्हणजे ते घेतले 350 आणि पण 1050 70 भाऊ 55 भारी एकदम तगडे बुट आहे अरे बापरे काय आवड डायरेक्ट हा बुटावर बुट आता डायरेक्ट ओके ना आज काही शॉपिंग वगैरे नाही केली फ्रोझन मध्ये फक्त थोडंफार खाल्लं आणि आता बाहेर येऊन गेलो आम्ही पण ते गाडीची पार्किंगच सापडत नाही म्हणजे कुठं पार्क केली ती सापडत नाही गाडी ही पूर्ण रिकाम आहे इथं भाऊ पण आता चिकन थाळी घालतो मेघ इकडे ना भाऊ काय खाऊ घालतोय आता चिकन थाळी कुठं बजाजनगरला बजाजनगर लय लांब नेतोय यार तू लय ना चांगली 5 मिनिटाचा रस्ता आहे टेस्ट आहे का टेस्ट एकदम एक नंबर आहे का फर्स्ट टाइम ट्राय करू राहिलो फर्स्ट टाइम अरे कुठे आपली गाडी
पोल नंबर नाही पाहिला होता का तू? सापडली का? बघ किती लांब पाईप चालावं लागलं आपल्याला. काढ गाडी. ए ड्रायव्हर गाडी काढ रे. अरे ड्रायव्हर काय करू असं? ड्रायव्हरला गाडी बी जमा ना. अरे भाऊ चालू सुपर गाडी. आता आम्ही आलोय बजाज नगरला. मेघनाथ भाऊ काय खाऊ घालतोय? बिर्याणी खाऊ. स्टार बिर्याणी मध्ये आता बिर्याणी खातो आम्ही. आता मेघनाथने बिर्याणी मागवली. ए मेघनाथ बनवू खाऊन या गार म्हणजे खाऊ. बिर्याणी खूप तिखट लागली होती. आता हे भैला म्हणतोय पार्सल पन्नीत पॅक करून द्या. आता पार्सल नेतो आम्ही. याचं तोंड बघ किती लाल झालं. दाखवतो तोंड दाखव. डोळे दाखव किती लाल झाले. मेघ तुला लागली तिखट दाखव. आपण कोणतं नाही सवय आपल्याला. माझे बघा पुरा घामाघूम झालं. इतकं तिखट आहे ती बिर्याणी. तेज बनवायला लावली. मला वाटलं थोडीफार असं लय तेज बनली ती. लय तिखट लागली. आत्ताच पार्सल घेतलं. तिकीट टाकलं पार्सल. आता एवढं हवेत आल्यामुळे थोडं बरं वाटतंय. आता मेघनाथला बोललोय थोडं काहीतरी गोड खाऊ घाललं. आईस्क्रीम वगैरे. नाही तर गुलाबजामुन होते इथं. गुलाबजामुन नको आपण दुसरं काहीतरी खाऊ. आता बघू काय घालू करतोय ते. हे मेघ अरे कुठं आणतो इकडं? हो आपण आता वडापाव खायला बजाज नगरचा म्हणजे संभाजीनगरचा एकदम फेमस वडापाव. संभाजीनगरचा फेमस वडापाव. ए भाऊ इथं मला खाल्लं जात नाही. स्वामी समर्थ वडापाव सेंटर. गर्दी खूप आहे नाही इथं. लय फेमस दिसतो. ए प्रेमे काय इकडे इकडे भैया. वडापाव आणलंय. चटणी पण आहे. भाऊ काय रे कसा आहे वडापाव? एक नंबर. मी उतरले भारी मस्त एकदम. हायवे रोड आहे. फोटोशूट चालू डायरेक्ट तिकडं. आता मी आलोय घरी. ए अरे ए प्रेमे गेले आता घरी. मी काय काय आणलं? काय भाऊ हे जुने बुट आहे नवीन बुट आपले. खायला पार्सल भाऊने डायरेक्ट पार्सलच आणले. आता तिकट लागत होती.